लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत। मानसिक संतुलन बिघडलेला बेताल वक्तव्य करणारा लक्ष्मण हाके यांचा बारामतीमध्ये जाहीर निषेध करत जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय। सातत्याने तसं पाहिलं तर लक्ष्मण हाके हा आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात प्रसिद्धीसाठी असे बेताल वक्तव्य करत आहेत। तसं पाहिलं तर आताच पाठीमाग लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती झाली, त्यांच्या स्मारकासाठी 681 कोटी रुपये दिले। हाके त्या बी तुला कळलं पाहिजे की त्या खात्याचे प्रमुख बी दादाच आहे, ते दादा भेदभाव करत नाहीत। मंत्रिमंडळामध्ये दत्तात्रय मांबर्णे असतील, आता भुजबळ साहेबांना घेतलं, अनेक ओबीसी नेते त्यामध्ये आहेत। दादांनी त्यांना कॅबिनेट मंत्री करून समाजाची कामं करायची संधी दिली, पण तुला कुठेतरी चांगलं पद मिळावं, बऱ्याच दिवस तू सोशल मीडियापासून दूर होता किंवा इलेक्ट्रिक मीडियापासून दूर होता, स्वतःच्या परिस्थितीसाठी वाटतील ते आरोप केले जातात की आदरणीय दादांनी 25 कारखाने घेतले, यांना केलं, हे चोरलं ते चोरलं। ते तसं पाहिलं तर ते तू जर बांधव बसून नशेच्यात तू राहशील आणि तू काहीच करणार, तू काहीच करू शकत नाही। यांच्याकडे तशी हे आहे, काम आहे, त्यांच्या संस्था आहे, स्वतः त्यांचे बिझनेस आहे, त्यातनं ते उभा करू शकते। तुझ्या बापजाचं काय लुटलं दाखव पुढे असेल, तुझे बेबाच्या ड्युटीपासून असं ओरडून खोटे आरोप करतोय का नाही, तू दाखव की माझं हे घेतलं ते घेतलं। फक्त प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करायचे हे काय गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला न पटणार आहे आणि सातत्याने दम दिला जातो, सोशल मीडियावर दम देतो। माझ्या केसाला धक्का लागला तर पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाज त्याला सोडणार नाही आणि तू काय बी केलं तर तुझ्या बरोबर समाज राहणारच नाही ना। तू समाजाची बाजू घेऊन समाजाची बाजू मांडत असताना तू लेखी निवेदन दिलं का, त्यांच्याकडे मागणी केली का? नाही केली। तू कुठेतरी बसून एका बांधावरती बसून कुठल्या नशेत तू बोलतोय आम्हाला बी कळत नाही, तिथून तू मागणी करतोय की ओबीसीला हे दिलं पाहिजे। भुजबळ साहेबांना संधी आता मंत्रिमंडळामध्ये दादांनी दिली, मामाला 15 वर्ष आमदार आणि दुसऱ्या वेळेस बी मंत्रिमंडळात दादांनी समाविष्ट केला। छत्रपती सहकार कारखान्याचे चेअरमन दादांनीच केलं, आमचे मार्गदर्शक विश्वासराव देवकते पाटील नाना यांनाही जिल्हा परिषद अध्यक्ष दादांनीच केलं। दत्ता मामाला बी बँकेचा अध्यक्ष केलं, जडपीचं केलं, हे दादांनी संधी दिलेलीच आहे। ज्या प्रत्येक समाजाला संधी देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलंच आहे। आता गरज आहे, मला तर एक ट्रेंड झालाय महाराष्ट्रात की पवार फॅमिलीला शिव्या द्यायची आणि पद मिळवायचे। मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वरिष्ठ म्हणजे देवाभाऊ असतील, एकनाथराव शिंदे असतील, उभाटाचे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार गटाचे पवार साहेब असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, ह्या सर्वांना माझी विनंती की काँग्रेसचे सटपाळ असतील की कुणीही अशा वाकार वक्तव्य करणाऱ्याला कुठल्याही पक्षात संधी दिली नाही पाहिजे। त्याच्याशिवाय वरिष्ठ लेवलला बाकाल शिवाय देण्याचं काम थांबणार नाही। त्याच माध्यमातून कुठंतरी आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून ह्या लक्ष्मण हाके सारख्या, आता मी त्याला काही सेवन वगैरे म्हणणार नाही, एक चांगल्या संस्कृती दादांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले आणि कार्यकर्ते आहेत, त्यामुळे खाल्ल्या पातळी टीका करणार नाही। माझी वरिष्ठ पातळी एक विनंती, अशा बेताल वक्तव्य करणाऱ्याला कुठेही संधी मिळाली नाही पहिल्यांदा। आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी म्हणले की महाज्योतीला अनुदान दिलेलं नाही किंवा त्या महामंडळाला अनुदान दिले नाही, तर हा विषय एकटा माननीय अजितदादा पवारांचा नाही। मंत्रिमंडळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, दुसरे डेप्युटी सीएम एकनाथरावजी शिंदे असतील आणि विशेष म्हणजे ओबीसी समाजाचे भुजबळ साहेब असतील, दत्तामामा भरणे असतील, हे त्या मंत्रिमंडळात काम करते। त्यांना माहिती ना त्या खात्याला पैसे दिलेत ना दिलेत, का दिले नाहीत, हा मंत्रिमंडळाचा विषय असताना फक्त अजितदादांनाच टार्गेट का, म्हणून ह्या ठिकाणी आम्ही लक्ष्मणराव हाकेचा निषेध केला आणि त्यांनी सांगितलं मी परवा बारामतीला येऊन गेलं। आता बारामतीला येऊन गेलं तो वेळेस ती छोटो वरिष्ठ पातळी होता, आता त्यांनी बारामतीला येऊन दाखवावं चॅलेंज देऊन, जर आम्ही ते चालत आले तर त्यांना जाताना चालत जाऊन देणार नाही असं आम्ही अजितदादाचे कार्यकर्ते म्हणून चॅलेंज देतो। पुन्हा एकदा त्यांचा निषेध व्यक्त करतो। पुन्हा सूरज देवकते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती।